ग्लोबल नगरी फाउंडेशन अमेरिकामार्फत परदेशातून भारतातील विद्यार्थ्यांशी संवाद साधला जाणार असून भारतीय मूळचे रहिवासी भारत आणि परदेशात शिक्षण, करिअर आणि नव्या संधींचं दालन उघडण्यासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. फाउंडेशनच्या मेंटर मित्र या कार्यक्रमांतर्गत भारतातील विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावरील शिक्षण, करिअरच्या संधी, संशोधन, स्टार्टअप्स आणि आंतरराष्ट्रीय अनुभवाची माहिती देण्यासाठी हा विशेष ऑनलाईन संवाद शृंखला उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून विविध देशांमध्ये कार्यरत असलेले भारतीय तज्ज्ञ थेट भारतातील विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यातील 6 कॉलेजमधून प्रायोगिक तत्वावर राबवल्या जाणाऱ्या या कार्यक्रमाची सुरुवात श्रीरामपूर येथील आरबीएनबी कॉलेज येथून होणार आहे. या पार्श्वभूमीवर मूळचे श्रीरामपूर तालुक्यातील कारेगाव येथील रहिवासी आणि सध्या अमेरिका स्थित ग्लोबल नगरी फाउंडेशनचे फाउंडिंग बोर्ड मेंबर आणि सिनियर व्हाईस प्रेसिडेंट रोहित काळे यांनी कॉलेजच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला. तसेच आरबीएनबी कॉलेजसोबत समन्वय करारावर स्वाक्षरी केली. पुढील आठवड्यात सुरू होणाऱ्या ऑनलाईन संवाद सत्रामध्ये अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड यांच्यासह विविध देशांमध्ये उच्च शिक्षण, आयटी, वैद्यकीय अभियांत्रिकी, संशोधन, व्यवस्थापन, उद्योजकता आदी क्षेत्रामध्ये कार्यरत असलेले भारतीय मूळचे व्यावसायिक सहभागी होणार आहेत. ते आपल्या वैयक्तिक अनुभवांद्वारे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतील. या उपक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांमध्ये जागतिक दृष्टिकोन विकसित करणे, परदेशातील शिक्षण पद्धती समजावून सांगणे, शिष्यवृत्ती, प्रवेश प्रक्रिया, करिअर नियोजन, कौशल्य विकास आणि भविष्यातील रोजगार संधी याबाबत सखोल माहिती भारतीय विद्यार्थ्यांना देणार आहे. संवाद सत्रादरम्यान विद्यार्थ्यांना थेट प्रश्न विचारण्याची संधी मिळणार असून परदेशात शिक्षण घेताना येणाऱ्या अडचणी, सांस्कृतिक बदल, आर्थिक नियोजन आणि करिअरमध्ये यशस्वी होण्यासाठी आवश्यक असलेल्या कौशल्यांबाबतही मार्गदर्शन करण्यात येणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढण्यास मदत होईल. शैक्षणिक तज्ज्ञांच्या मते अशा प्रकारचे थेट संवाद कार्यक्रम ग्रामीण आणि शहरी भागातील विद्यार्थ्यांसाठी विशेष लाभदायक ठरणार असून त्यांना योग्य दिशा मिळण्यास मदत होईल. तसेच भारतातील विद्यार्थी जागतिक स्तरावर स्पर्धात्मक बनण्यासाठी प्रेरित होतील. हा संवाद कार्यक्रम ऑनलाईन माध्यमातून आयोजित करण्यात येणार असून मोठ्या संख्येने विद्यार्थी यामध्ये सहभागी होणार आहेत. भविष्यात अशा प्रकारचे अधिक उपक्रम राबवून भारत आणि परदेशातील भारतीयांमधील शैक्षणिक आणि बौद्धिक नातं अधिक दृढ करण्याचा मानस ग्लोबल नगरी फाउंडेशनचा आहे. कॉलेजच्या वतीनं रोहित काळे यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. विद्यार्थी संवाद कार्यक्रमाला प्राचार्य डॉक्टर प्रवीण बडदे, उपप्राचार्य डॉक्टर अनुप दळवी, प्राचार्य दिगंबर बनकर, संदीप कवडे, बाळासाहेब शिळके, योगिता रांधवणे, सुनील देवकर आदींचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाविषयी फाउंडर रोहित काळे आणि प्राचार्य प्रवीण बडदे यांनी अधिक सांगितलं आहे. नमस्कार, मी रोहित काळे अहिल्यानगर जिल्ह्यातून आलो आहे आणि अमेरिकेत सध्या स्थायिक आहे गेल्या 12 वर्षांपासून. ग्लोबल नगरी फाउंडेशन नावाची आम्ही संस्था स्थापन केलेली आहे. त्या संस्थेचा मी सिनियर व्हाईस प्रेसिडेंट आणि फाउंडिंग बोर्ड मेंबर आहे. ग्लोबल नगरी फाउंडेशन ही संस्था अहिल्यानगर जिल्ह्यातून देशाच्या बाहेर पडलेल्या सर्व लोकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करते आहे. आज आमच्या 40पेक्षाही जास्त देशांमध्ये 800 मेंबर्स आहेत आणि ह्या सर्वांना एकत्र येऊन होम अवे फ्रॉम होम, घराच्या बाहेर कुठेतरी आणखी देशाच्या बाहेर एक आपली फॅमिली आम्ही तयार करतो आहोत. आणि ह्याच्या माध्यमातून आपल्या मातृभूमीचं आपण जे देणं लागतो त्याच्यासाठी आम्ही वेगवेगळे प्रयत्न करत आहोत. त्यातलेच काही प्रयत्न आज तुमच्यापर्यंत घेऊन येत आहोत. तर आजच्या ह्या ठिकाणी आम्ही बसून 2 गोष्टी करणार आहोत. एक तर आहे की ग्लोबल नगरी फाउंडेशनने कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी GNF मेंटॉर मित्र पाथवेज टू सक्सेस नावाचा एक प्रोग्राम आयोजित केलेला आहे. जिल्ह्यातील 6 कॉलेजेसमध्ये प्रायोगिक तत्वावर हा प्रोग्राम आपण राबवणार आहोत, ज्याच्यात वेगवेगळ्या विषयावर वेगवेगळे एक्सपर्ट्स जगभरातून US, कॅनडा, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि आणखी ठिकाणाहून विद्यार्थ्यांना ऑनलाईन मार्गदर्शन करणार आहेत. आणि ह्या मार्गदर्शनातून वेगवेगळे विषय हाताळले जाणार आहेत. विद्यार्थ्यांना मोटिवेट करणं, त्यांना सॉफ्ट स्किल्स देणं आणि त्यांचे लाईफ स्किल वाढवणं हा त्याचा मागचा उद्देश आहे. आणि हा सफल करायचा आहे कारण जे काही स्पीकर्स असणार आहेत हे सगळे त्या क्षेत्रातले एक्सपर्ट्स असणार आहेत आणि त्यांचं बॅकग्राऊंड हे इथलं आहे. त्यामुळे त्यांना विद्यार्थ्यांची सहज कनेक्ट होणं शक्य होणार आहे. तर ह्या प्रायोगिक तत्वावर आपण जे करतो आहोत तिथेच आज आरबीएनबी कॉलेज श्रीरामपूर येथे आम्ही आज त्याचा मुहूर्तमेढ करत आहोत आणि त्या मुहूर्तमेढाचा MOU आज आपण इथे साईन करत आहोत. आरबीएनबी कॉलेज मध्ये खूप त्याबद्दल उत्सुकता आहे मुलांमध्ये, शिक्षकांमध्ये आणि त्यांच्याकडून खूप चांगला प्रतिसाद लाभतो आहे. त्याबद्दल मी त्यांचे खूप धन्यवाद देतो. आणि हा प्रोग्राम नक्कीच सक्सेसफुल आणि मुलांना काहीतरी आपण एक छान मार्गदर्शन करू शकू, पुस्तकांच्या पलीकडचं जग त्यांना दाखवू शकू
आणि त्यातून त्यांची प्रगती होईल आम्हाला खात्री आहे. धन्यवाद. मी प्राचार्य डॉक्टर प्रवीण बडदे, राव बहादूर नारायणराव बोरावके महाविद्यालय श्रीरामपूर या ठिकाणी राव बहादूर नारायणराव बोरावके महाविद्यालय आणि ग्लोबल नगरी फाउंडेशन्स की जे विदेशामध्ये आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील जे लोक राहत आहेत, जे विद्यार्थी इथं एज्युकेशन घेऊन ते बाहेर ॲब्रॉड सेटल झालेले आहेत, अशा जे विद्यार्थी आहेत अहिल्यानगर जिल्ह्याचे, त्यांनी ग्लोबल नगरी फाउंडेशन नावाची एक NGO स्थापन केलेली आहे. आणि त्या NGO बरोबर आमच्या महाविद्यालयानं आज मेमोरँडम ऑफ अंडरस्टँडिंग म्हणजे MOU केलेलं आहे. निश्चितपणानं भारतातील जे मुलं आहेत, भारतामध्ये काय अपॉर्च्युनिटीज आहेत आणि भारताबाहेर काय अपॉर्च्युनिटीज आहेत, या संदर्भामध्ये आपल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व्हावं. बाहेर जर आपल्याला करिअर करायचं असेल तर त्यासाठी आपल्याकडे कोणते स्किल असले पाहिजेत, ह्या संदर्भामध्ये सुद्धा ग्लोबल नगरी फाउंडेशनचे या ठिकाणी सिनियर व्हाईस प्रेसिडेंट डॉक्टर रोहित काळे सर या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांनी आज आमच्या विद्यार्थ्यांना अतिशय चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे. ग्लोबल नगरी फाउंडेशन दर 15 दिवसानं शनिवारी आमच्या विद्यार्थ्यांच्यासाठी मार्गदर्शनपर शिबिर किंवा एक व्याख्यान त्या ठिकाणी आयोजित केलेलं आहे. आणि त्यामध्ये पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट असेल, स्किल डेव्हलपमेंट असेल, कम्युनिकेशन स्किल असेल, फायनान्शियल मॅनेजमेंट असेल, टेक्नॉलॉजी ट्रान्सफर असेल किंवा कॅपॅसिटी डेव्हलपमेंटच्या संदर्भामध्ये असेल, करिअर अवेअरनेस असेल किंवा एम्प्लॉयमेंटच्या काही अपॉर्च्युनिटीज असतील तर त्या संदर्भामध्ये असेल. आणि आपले महत्त्वाचं म्हणजे सोशल रिस्पॉन्सिबिलिटी की जी ग्लोबल नगरी फाउंडेशननं या ठिकाणी जपलेली आहे. ते जरी भारताच्या बाहेर असतील तरी भारताच्यासाठी त्यांचं काहीतरी देणं लागतं आहे, ह्या पद्धतीनं ह्यासाठी ते निश्चितपणाने काम करत आहेत. प्रायोगिक तत्वावरती त्यांनी 6 महाविद्यालय या ठिकाणी याच्यासाठी JNF ह्या प्रोग्रामसाठी नेमलेले आहेत. त्यात आमचं महाविद्यालय आहे. निश्चितपणानं मला आनंद आहे की त्यांनी आमच्या महाविद्यालयाची या ठिकाणी निवड केलेली आहे. आणि ग्लोबल नगरी फाउंडेशन आणि आमचं महाविद्यालय विद्यार्थ्यांच्यासाठी ज्या चांगल्या गोष्टी करता येतील, निश्चितपणाने पुढील काळामध्ये दोघांच्याही सहकार्यानं आम्ही ह्या गोष्टी करू आणि विद्यार्थ्यांची पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, ऑलराऊंड डेव्हलपमेंट आणि त्यांचं करिअर घडवण्याच्यासाठी ज्या गोष्टी करता येतील ते दोघंही आम्ही मिळून आमचं महाविद्यालय आणि ग्लोबल नगरी फाउंडेशन यांच्या माध्यमातून निश्चित करू, अशी या ठिकाणी मी आशा व्यक्त करतो. YesN मीडियासाठी प्रतिनिधी युनुस इनामदार, श्रीरामपूर.